श्री स्वामी समर्थ. उद्या सकाळी जर तुम्ही या झाडाचं फक्त एक पान घरी आणलं आणि मी जसं सांगते तसं केलं तर तुमच्या घरात जी काही अडलेली कामं आहेत ती पूर्ण व्हायला लागतील. पतीची नोकरीत तसेच व्यवसायात प्रगती होईल, मुलांचं अभ्यासात लक्ष लागेल आणि जी लोक विनाकारण तुमच्या विरोधात उभे राहतात ते पण शांत व्हायला लागतील. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. सर्वांना फक्त एकच विनंती, व्हिडिओ आवडला तर लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, उद्या 27 एप्रिल ही तारीख जरा लक्षात ठेवा, कारण या दिवशी आली आहे मोहिनी एकादशी. एक साधा प्रश्न आहे, कधी असं वाटतं का पती खूप मेहनत करतात पण त्यांना हवं तसं यश मिळत नाही, मुलं अभ्यास करतात पण लक्ष लागत नाही, पैसा येतो पण टिकत नाही आणि कधी कधी तर विनाकारण काही लोक विरोधात उभे राहतात. हे का होतं? कारण सगळं फक्त नशिबावर अवलंबून नसतं, घरातली ऊर्जा पण खूप महत्त्वाची असते. घरात थोडी नकारात्मकता वाढली की अशा गोष्टी दिसायला लागतात. काम अडतं, मन अस्थिर होतं आणि सारखं काहीतरी चुकीचं होतंय असं वाटत राहतं. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्की निघतो आणि स्वामी समर्थांची कृपा असेल ना तर हळूहळू सगळं सुरळीत व्हायला लागतं. मोहिनी एकादशीबद्दल आपण ऐकलं आहे, पण हा दिवस फक्त उपवास पकडण्यासाठी नाही. हा दिवस असा आहे की फक्त एक छोटासा उपाय केला तरी त्याचा खूप दिव्य परिणाम दिसतो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपण तुळशीबद्दल ऐकलं, शमीबद्दल ऐकलं, पण आज आपण एका वेगळ्या झाडाबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे अशोक. अशोक म्हणजे काय? जिथे शोक नाही म्हणजे दुःख नाही. म्हणूनच या झाडाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. रामायणात तुम्ही ऐकलं असेल, माता सीता अशोक वाटिकेत होत्या. त्या ठिकाणी त्यांना एक आधार मिळाला, संरक्षण मिळालं. म्हणून मंडळी, ह्या झाडात एक वेगळीच सकारात्मकता आहे आणि उद्या मोहिनी एकादशीला हीच सकारात्मकता आपण आपल्या घरी आणायची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतंही पान तोडून आणलं तर त्याचा उपयोग होत नाही. योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच उद्या सकाळी काय करायचं, कसं करायचं हे मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगते. लक्ष देऊन ऐका. उद्या 27 एप्रिल मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी शक्यतो लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ व्हा आणि शक्य असेल तर पिवळ्या किंवा लाल रंगाची कपडे घाला. नाही जमलं तरी काही हरकत नाही, पण स्वच्छता आणि मनात श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला एका अशोकाच्या झाडाकडे जायचं आहे. तुमच्या आसपास असेल तर उत्तम, नाहीतर जवळपास जिथे मिळेल तिथे जा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईत गडबडीत जाऊ नका, शांतपणे जा. झाडाजवळ गेल्यावर सगळ्यात आधी चपला बाजूला काढा आणि 2 मिनिटं तिथे शांत उभे राहा, जसं आपण देवासमोर उभे राहतो अगदी तसं. कारण आपण त्या झाडाकडून काहीतरी घेणार आहोत, तर आधी नम्रपणे त्याला वंदन करणं गरजेचं आहे. दोन्ही हात जोडून मनात एक साधी प्रार्थना करा. जास्त मोठ्याने बोलायची गरज नाही, मनातून बोला. माझ्या घरात जे अडथळे आहेत ते दूर होऊ दे, पतीच्या कामात प्रगती होऊ दे, मुलांचं भलं होऊ दे, घरात शांतता राहू दे. एवढं जरी मनापासून बोललात ना तर एक पुरेसं आहे. स्वामी समर्थांचं नाव मनात घ्या आणि एक विश्वास ठेवा की आपण जे करत आहोत ते श्रद्धेने करत आहोत. आता त्या झाडाचं एक पान निवडायचं आहे, पण कोणतंही पान तोडू नका. पान नीट पहा, ते फाटलेलं नसावं, सुकलेलं नसावं, पूर्ण काजळणी स्वच्छ असावं. पान तोडताना पण जपून तोडा, जोरात तोडू नका आणि मनातच त्या झाडाची माफी मागा, कारण आपण त्याच्याकडून काही घेत आहोत. हे सगळं करताना मन शांत ठेवा, घाई करू नका, गडबड करू नका. पान घेतल्यावर ते सरळ घरी घेऊन या, मध्ये कुठेही ठेवू नका, कोणाला दाखवू नका, थेट घरी आणा. आता घरी आल्यावर सगळ्यात आधी ते पान देवघरात घेऊन जाऊ नका. ही गोष्ट खूप लोक चुकतात. आधी एका छोट्या वाटीत थोडंसं दूध घ्या आणि शक्य असेल तर त्या दुधात थोडंसं गंगाजल घाला, नसेल तरी चालेल. मग त्या पानाला हाताने धुवा, जसं आपण एखादी पवित्र वस्तू स्वच्छ करतो तसं. यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवा आणि एका स्वच्छ कापडावर ठेवा. हे का करतो? कारण बाहेरून आणलेलं पान आहे,
त्यावरची बाहेरची ऊर्जा, धूळ सगळं निघून जावं आणि ते पान आपल्या घरासाठी तयार व्हावं म्हणून. आता पुढचं काम खूप महत्त्वाचं आहे. त्या पानावर तुम्हाला एक नाव लिहायचं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात. पतीसाठी करत असाल तर पतीचं नाव, मुलासाठी करत असाल तर मुलाचं नाव. कुंकू असेल, केशर असेल, जे उपलब्ध असेल त्याने नाव लिहा. घाई करू नका, नीट शांतपणे लिहा. नाव लिहिताना मनात एकच भावना ठेवा, याच्या आयुष्यात प्रगती व्हावी, अडथळे दूर व्हावेत. आता याच पानाच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला एक छोटा मंत्र लिहायचा आहे, क्लीम, एवढाच. हा मंत्र मोठा नाहीये, पण यामध्ये एक आकर्षणाची ऊर्जा असते. म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्याकडे खेचून आणण्याची ताकद असते. जेव्हा तुम्ही नाव आणि हा मंत्र एकत्र लिहिता, तेव्हा त्या व्यक्तीभोवती एक प्रकारचं सकारात्मक वलय तयार व्हायला सुरुवात होते. हे करत असताना मनात शांतपणे ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप चालू ठेवा, मोठ्याने नाही, मनात. आता इथपर्यंत खूप लोक व्यवस्थित उपाय करतात, पण पुढची गोष्ट चुकवतात आणि त्यामुळे केलेल्या उपायाचे फळ मिळत नाही. हे पान लिहिल्यावर काय करायचं, कुठे ठेवायचं, हे खूप महत्त्वाचं आहे. हीच ती गोष्ट आहे जी बऱ्याच जणांना माहिती नसते. आणि म्हणून सांगते, ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, हे पान लिहिल्यावर ते ठेवायचं कुठे. खूप जण काय करतात, कोणताही उपाय केला की थेट देवघरात ठेवतात. पण हा उपाय तसा नाही. इथेच सगळ्यात जास्त लोक चूक करतात. हे पान देवघरात ठेवायचं नाही. हे पान तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचंय, किंवा जिथे तुम्ही पैसे, दागिने, महत्त्वाच्या वस्तू ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं आहे. कारण हा उपाय थेट तुमच्या प्रगतीशी, पैशांशी आणि घराच्या समृद्धीशी जोडलेला आहे. त्यामुळे त्याची जागासुद्धा तशीच असली पाहिजे. आता हे पान कसं ठेवायचं? हे पान तसंच उघडं ठेवायचं नाही. एका छोट्या पिवळ्या कापडात गुंडाळायचं. पिवळा रंग असेल तर उत्तम, नाही मिळाला तर कोणतेही स्वच्छ कापड वापरा, पण शक्य असेल तर पिवळंच कापड वापरा. पान नीट घ्या, शांतपणे गुंडाळा आणि मग तिजोरीत ठेवा. आणि एक गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे, हे करताना कोणाशीही बोलू नका, कोणाला सांगू नका. कोणी विचारलं तरी त्या क्षणी उत्तर देऊ नका. कारण अशा गोष्टी जेव्हा शांतपणे मनात श्रद्धा ठेवून केल्या जातात, तेव्हाच त्याचा पूर्ण परिणाम दिसतो. हे काही लपवण्यासाठी नाही, पण लक्ष विचलित होऊ नये म्हणून आहे. आता तुम्ही म्हणाल, असं केल्याने शत्रू कसे काय शांत होणार? तर बघा, इथे शत्रू म्हणजे फक्त बाहेरचे लोक नाहीत. कधी कधी परिस्थिती सुद्धा शत्रू बनते. कधी नशीब आडवं येतं, कधी लोकांची नजर, त्यांचा हेवा. जेव्हा तुमच्या घराची आर्थिक ऊर्जा स्थिर होते, सकारात्मक होते, तेव्हा हळूहळू सगळ्या गोष्टी बदलायला लागतात. जे लोक तुमच्या विरोधात बोलत होते तेच शांत होतात. जे काम अडलेलं होतं ते पूर्ण व्हायला लागतं. घरातलं वातावरण बदलायला लागतं. आणि हे सगळं एकदम नाही होत, पण हळूहळू फरक दिसायला लागतो. हे पान तुम्हाला पुढच्या एकादशीपर्यंत तसंच ठेवायचं आहे, म्हणजे साधारण 15 दिवस. या काळात ते पान सुकायला लागेल, पण त्याची ऊर्जा तिथेच राहते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं करताना मनात शंका ठेवू नका. कारण उपाय कितीही चांगला असला, पण मनात विश्वास नसेल तर त्याचा परिणाम कमी होतो. म्हणून जे करताय ते श्रद्धेने करा, शांतपणे करा आणि स्वामी समर्थांचं नाव मनात ठेवा. त्यांच्या कृपेनं हळूहळू सगळं सुरळीत व्हायला लागतं. काही लोकांना 3ऱ्या-4थ्या दिवसापासूनच फरक जाणवतो. पतीच्या व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती व्हायला लागेल. मुलं लक्ष देऊन अभ्यास करतील, तुमचं ऐकायला लागतील. घरात सुख, समृद्धी आणि शांतता येईल. हे सगळं छोटं वाटतं, पण हळूहळू मोठा परिणाम निर्माण करतं. हा उपाय साधा आहे, पण योग्य पद्धतीने केला तर खूप परिणामकारक आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगते, ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. आता हा उपाय तुम्ही स्वतःसाठी तर कराच, पण तुमच्या ओळखीमध्ये, नात्यात जर कोणी अडचणीत असेल, त्यांच्या घरात तणाव असेल, प्रगती होत नसेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. कारण कधी कधी आपल्या एका शेअरमुळे कुणाच्या तरी आयुष्यात बदल होतो. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहो.
श्री स्वामी समर्थ.